मोहोळ तालुक्यातील सुरवसे दाम्पत्याला प्रसूतीचे दिवस जवळ आले होते। पोटदुखीची तक्रार जाणवताच त्यांनी शहरातील ESI हॉस्पिटल गाठले, पण डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले गर्भातच बाळाचा मृत्यू झालाय। याची खात्री करण्यासाठी दाम्पत्याने खासगी लॅबमध्ये तपासणी केली आणि निष्कर्ष तसाच निघाला। त्या दिवशी सुरवसे दाम्पत्य पुन्हा ESI हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, पण पुढील उपचार करण्यास कोणीच तयार नव्हते। ना डॉक्टर ना नर्स, कोणीच मदतीला पुढे आले नाही। दरम्यान गर्भवती महिलेला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि शेवटी निलेश सुरवसे यांच्या बहिणीने हॉस्पिटलच्या दारातच प्रसूती करून दिली, पण दुर्दैवाने त्यावेळी बाळ मृत जन्माला आले। हॉस्पिटलने वेळेवर उपचार केले असते तर दारातच प्रसूती करावी लागली नसती, निलेश सुरवसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। सुमारे 11 वाजता सुमारास सोनोग्राफी करण्यासाठी ESI हॉस्पिटलमध्ये आलतो। सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरचं म्हणणं असं होतं की बाळाचे ठोके बंद पडल्यामुळे बाळ आतमध्ये डेड झाला आहे, तरी ते डिलिव्हरी करून बाहेर काढण्यात येईल। मग त्या असं म्हणल्यानंतर मी बाहेर एकदा जाऊन सोनोग्राफी करून आलो। बाहेरही तेच सांगितलं। मी 5 वाजता परत संध्याकाळी 5 वाजता ESI हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। ॲडमिट केल्यानंतर 7 ते 9 ह्या वेळेमध्ये तिला भरपूर काळा येऊ लागल्याने मी 2 तासामध्ये 7-8 वेळा त्यांना डॉक्टरला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही आलं नाही व रिस्पॉन्स काही दिला नाही। शेवट मी आणि माझी बहीण ह्या दोघांनी मिळून तिला बाहेर घेऊन जात असताना वार्डच्या बाहेर डिलिव्हरी झाली। आमच्या बहिणीनं लेकरू हातात घेतलं तरीही कोणी जवळ आलं नाही। तरी ह्या संबंधित घटनेची चौकशी करून डॉक्टरांनी कारवाई करावी ही माझी विनंती। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत। दरम्यान वैद्यकीय अधीक्षक YO शिरसेट्टी यांनी सांगितले, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून आई सुखरूप आहे। वैद्यकीय अधीक्षक सोलापूर ESI हॉस्पिटल, कालच्या ज्या घटनेमध्ये होतं, जे पेशंट ऑलरेडी इंट्राइटोरियल डेथ ऑलरेडी होतं, बाहेर प्रायव्हेटली डायग्नोज केलं तर आमच्याकडे डायग्नोज झालं। त्यामुळे पेशंटला कळा चालू झाल्यानंतर ॲडमिट केल्यानंतर त्या पेशंटला कळा चालू झाल्या आणि लेबर रूमला शिफ्ट करताना त्यांना बेबी थोडंसं ॲबॉर्ट झाले तर थोडंसं डॉक्टरांना वेळ लागला, पण सगळं पेशंट सुखरूप आहे, म्हणजे आई सुखरूप आहे। बाळ ऑलरेडी डेथ झाल्यामुळं त्या बाळाला सगळं मॅनेज करून आई सुखरूप आहे। आणि त्यानंतर जी घटना सगळ्या डॉक्टरांनी गायनेकोलॉजिस्टने पेशंट अटेंड केलं आणि योग्य आणि त्यांना योग्य उपचार त्यांना दिलेला आहे। सध्या पेशंट आई आणि सुखरूप आहेत। आणि सध्या जे काही घटना घडली त्याबद्दल आम्ही सध्या समिती स्थापन केलेली आहे। त्याच्या अहवालात आपण अहवाल सादर होईल, त्यामुळे त्यांना कारवाई करण्यात येईल।